शॉर्टपिट पद्धतीचा चेंडू होता, स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळून काढलेला होता चेंडू घोषित क्षेत्रात मला गेलेला आहे आणि धावसंख्येत एक चिवर पडलेली आहे. स्वतःचं खातं उघडताना आणि संघाचं खातं उघडताना मयूर नाईक. धावसंख्येत एक चिवर. सामना करेल मयूर. शॉर्टपिट पद्धतीचा चेंडू होता आणि गौरव क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आणि अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. 2 धावा बिनबाद निकेत. सामना करेल मयूर. पुन्हा एकदा शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू हलकाच पॉइंटच्या दिशेने खेळून काढलेला होता आणि आपण सावटला घरनं अतिशय चतुराईने बॉल सोडून दिला होता राकेशने. चेंडू घोषित आणि स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलेला चेंडू आणि हा थोडासा खडा फेक त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाली आणि करतोय शबाब. आणि शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू होता. उंचावरून मारण्याच्या प्रयत्नात चेंडू उकलेला आहे. चेंडू पहिल्या षटकात फक्त अजून 5 धावा या ठिकाणी दिलेल्या आहेत. कौतुकाचा परिणाम निकेत. लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू आणि बाद. पहिला धक्का शबाबच्या रूपात या ठिकाणी बसलेला आहे. भूमिका तो या ठिकाणी निभावताना गीतेश. सामना करतोय प्रतीक. आणि पुन्हा एकदा एक स्क्वेअर चेंडू. अवांतर धावांनी सुरुवात केली त्यांनी षटकाची. स्लोअर 1 पद्धतीचा चेंडू हलकाच पॉइंटच्या दिशेने खेळून काढलेला होता मात्र चेंडू गेलेला आहे घोषित क्षेत्रात. धावसंख्येत एक चिवर. धावसंख्या झाली आहे. सामना करेल प्रतीक. पुन्हा एकदा पॉइंटच्या वरून मारण्याच्या प्रयत्नात चेंडू होती भर नाही. धावसंख्या 3. धावसंख्या झाली 9 आणि आता पुन्हा एकदा उंचावरून मारण्याच्या प्रयत्नात मला वाटतं बॅट मधून आणि आता मात्र त्याने उंचावरून भिरकावून दिलेला चेंडू. बघा किती धावा या ठिकाणी मिळत आहेत आणि चौकार. धावसंख्या झाली 20 आणि आता पुन्हा एकदा उंचावर मारलेला फटका. बघा किती धावा या ठिकाणी मिळतात आणि पुन्हा एकदा षटकार. दरम्यान निकेत. सामना करेल मयूर आणि उंचावरून मारण्याच्या प्रयत्नात चेंडू हुकलेला आहे. चेंडू निर्धारित. सामना करेल मयूर. हलकाच खेळून काढलेला होता गलीच्या दिशेने आणि चेंडू गेला घोषित क्षेत्रात. धावसंख्येत एक चिवर. धावसंख्या झाली 27. एक बाद. सामना अतिशय चुरशीचा होणार यात तीळ मात्र शंका नाही. शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू होता. हलकाच मिड विकेटच्या दिशेने खेळून काढलेला होता. धावसंख्येत एक चिवर नक्कीच पडलेली आहे आणि धावसंख्या झाली 28. वैयक्तिक आणि हा उत्तुंग असा फटका. बघा काय होतं या ठिकाणी आणि बाद. षटकातील मिड विकेटच्या दिशेने हलकाच खेळून काढलेला फटका आणि सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. धावसंख्येत एक ची. बघूया कशी खेळी करतोय. निकेतचा सामना करतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 29. शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू होता. मिड विकेटच्या दिशेने खेळून काढलेला आहे. धावसंख्येत एक चिवर तर नक्कीच पडलेली आणि दुसरी धाव घेण्याचा सागरचा त्या ठिकाणी प्रयत्न होता मात्र मयूर यांनी त्याला परत पाठवलेला आहे. योग्य निर्णय. अचूक कॉल म्हणता येईल. चालू ठेवलेली आणि उंचावरून मारण्याच्या प्रयत्नात स्क्वेअर लेगच्या दिशेने गेलेला फटका. एक धाव तर निश्चितपणे धावून पूर्ण केलेली आहे आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता मात्र जिंकतोय. सामना करेल मयूर अक्षयचा. फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता आणि मिड विकेटच्या दिशेने मारलेला फटका. एक धाव तर नक्कीच पूर्ण केलेली आहे. थोडंसं कशा क्षेत्राच्या त्या ठिकाणी बघायला मिळालं आणि सागरला मात्र कोणीही या ठिकाणी रोखू शकत. पावलांचा रनअप. मला वाटतं त्याच्या पायाला काहीशी दुखापत झालेली आहे आणि आता मात्र मिड विकेटच्या दिशेने गेलेला हा चेंडू आणि थोडंसं कचार क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी.
धावसंख्या 4 ची भर. धावसंख्या झाली 37. अक्षय सामना करेल मयूर. अक्षयची मात्र सुरेख गोलंदाजी आणि सुद्धा लाजवेल अशी कामगिरी तो या ठिकाणी पार पडतोय. दरम्यान नो चेंडू. भीमर विदाउट टप्पा. चेंडू राकेशच्या हातात. शाटिक पद्धतीचा चेंडू होता आणि चेंडू हुकलेला आहे. चेंडू निर्धाव. धावसंख्या कोणत्याही पुन्हा एकदा शाटिक पद्धतीचा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने भिरकावून दिलेला आहे आणि पुन्हा एकदा गचाळ क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. स्वतः कर्णधाराकडूनच गचाळ क्षेत्ररक्षण 2 वेळा लागोपाठ आपल्याला बघायला मिळालं, ज्यांनी मगाशी एक अतिशय मयूर. पुन्हा एकदा शास्त्रीय पद्धतीचा चेंडू मिड विकेटच्या दिशेने मारलेला आणि आता मात्र अतिशय सुंदर फेक. अतिशय सुंदर फेक. प्रश्नच नाही. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी गीतेश कडून. मयूर सामना करेल विजय आणि उंचावरून मारलेला फटका. बघा किती धावा या ठिकाणी मिळत आहेत आणि झेल घेण्याचा अतिशय सुंदर प्रयत्न त्या ठिकाणी केला होता. मात्र अतिशय सुंदर प्रयत्न. खूप मोठी धाव त्यांनी झेल घेण्यासाठी घेतली होती. विजय शास्त्रीय पद्धतीचा चेंडू होता. मिड विकेटच्या दिशेने मारलेला हा चेंडू. धावसंख्या 1 ची वर नक्कीच पडलेली आणि अतिशय सुंदर आणि बिटवीन द विकेट त्या ठिकाणी बघायला मिळत आहे आणि थोडंसं गचाळ यष्टीरक्षण त्या ठिकाणी. धावसंख्या 2 ची भर. धावसंख्या झाली आहे 48. अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत आणि शेवटच्या षटकातले शेवटचे काही चेंडू फर्स्ट इनिंग मध्ये. 2 चेंडू शिल्लक. शेवटचे 2 चेंडू. बघा की नाही मयूर. सामना करायला सागर आणि उंचावरून मारण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगच्या दिशेने गेलेला हा फटका. 1 धाव तर निश्चित पूर्ण केलेली आहे आणि त्या ठिकाणी 3री धाव घेण्याचा प्रयत्न होता आणि 3री धाव घेण्याचा प्रयत्न सागर धावबाद झालेला आहे. आणि पहिल्याच चेंडूवरती चौकार. 4 किरण सामना करेल निकेत आणि पुन्हा एकदा उंचावरून प्रयत्न आणि स्लोअर 1 पद्धतीचा चेंडू. मला वाटतं स्प्रे. तुमच्या टीम मधलं कोणी आणि पॉइंटच्या दिशेने हलका तटावलेला चेंडू. चेंडू काही क्षणासाठी का होईना पण हवेत गेला होता. मात्र झेल घेण्याची मात्र त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची संधी नव्हती आणि तसा मला वाटतं चेंडू घोषित क्षेत्रात आणि पॉइंटच्या दिशेने मारलेला अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी विजय कडून. धाव संख्या फक्त 1 चीज भर त्या ठिकाणी पडली. दरम्यान मती चेंडू हुकलेला आहे. चेंडू मती आणि आता उंचावरून मारण्याचा प्रयत्न. तो काय होतं या ठिकाणी आणि बाद. दरम्यान मतीन आणि हलकाच खेळून काढण्याचा प्रयत्न आणि एक अतिरिक्त धाव. आणि आता मात्र उंचावरून मारलेला फटका. बघा किती धावा या ठिकाणी मिळत आहेत पण मला वाटतंय असं एकच धाव त्या ठिकाणी मिळाली पाहिजे कारण चेंडू घोषित क्षेत्रात गेलेला आहे.
फटका मात्र आणि उंचावर मारण्याचा प्रयत्न होता बघा आणि झेल सुटलेला आहे. अतिशय सहज सोपा झेल गोळा म्हणता येईल ज्याला आणि उंचावर मारलेला फटका बघा. आता काय होत आहे आणि बाद छोट्या भावाने मोठ्या भावाचा घेतलेला झेल. सामना करेल तो किरणचा. शास्त्रीय पद्धतीचा चेंडू होता. मिड विकेटच्या दिशेने गेलेला आहे. धावसंख्येत 1 ची भर तर निश्चितपणे पडलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न नाही. धावसंख्येत सामना करेल अक्षय आणि हा बघूया काय होतं या ठिकाणी आणि बाद अक्षय बाद. आणि चेंडू घोषित क्षेत्रात मला वाटतं कट लागलेली होती. एज होती बॅटची आणि झेल घेण्यात मात्र काही यश आलेलं नाही. आणि पुन्हा एकदा उंचावरून मारण्याचा प्रयत्न आहे. आणि उंचावरून मारलेला फटका बघूया आणि बाद. इथेच बाद. षटक घेऊन सामना करेल निकेश. यॉर्कर पद्धतीचा चेंडू अतिशय सुरेख चेंडू. पुन्हा एकदा सेम चेंडू. स्टेपिंग करून मारण्याच्या प्रयत्नात नाइस बॉलिंग. आदित्य सामना करेल निकेश. एक उत्तुंग षटकार. धाव आणि मला वाटतं पंचांनी स्वर घोषित केलेला आहे. करतोय आदित्यचा आणि आता पुन्हा एकदा उंचावर मारलेला फटका बघा. किती धावा या ठिकाणी मिळत आहेत. केतन बघा चेंडू खाली आलेला आहे आणि अतिशय सुरेख. दरम्यान निकेशची जागा घेण्यासाठी गेलेला आहे आता मयूर. केतन हा केबी आणि शास्त्रीय पद्धतीचा चेंडू घोषित क्षेत्रात त्या ठिकाणी जाताना आपल्याला दिसतोय. धावसंख्या मला फक्त 1 ची भर पडलेली आहे. धावसंख्या झालेली आहे 24. केबी सोगाव संघाचा कुलदीप यादव आडवा खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हुकलेला आहे कुलदीप. निलेश सामना करेल मयूर आणि उंचावर मारण्याचा प्रयत्न होता बघूया आणि बाद. आता मात्र आणि उंचावर मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू गलीच्या क्षेत्रात जाताना चेंडू घोषित क्षेत्रात. धावसंख्या 1 ची भर आणि पुन्हा एकदा चेंडू घोषित क्षेत्रात. जुना चेंडू देऊन टाका. विषय संपून टाका. आणि पुन्हा एकदा उंचावर मारण्याचा प्रयत्न बघूया. आदित्यने पुन्हा एकदा एक अतिशय उत्कृष्ट करू शकतो जर सोयल टाकला नाही तर. आणि सामना या ठिकाणी केबी सोगाव संघाने जिंकलेला आणि चौकार. हिट विकेट झाला.